हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. महाराष्ट्रातील नागपूर येथे एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे कन्हान नदीच्या पुलावर वेगवान खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत 2 भारतीय लष्करी जवानांचा मृत्यू झाला. अन्य 6 जवान जखमी झाले आहेत. या अपघातात ऑटो चालकही जखमी झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या सैनिक आणि ऑटो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. टक्कर इतकी भीषण होती की ऑटोचे चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ दिसत आहे. तुटलेल्या ऑटोच्या काचा रस्त्यावर विखुरल्या आहेत. कामठी जवळील कन्हान नदीच्या पुलावर सायंकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात झाला. गाईस रेजिमेंट सेंटरचे 8 सैनिक ऑटो रिक्षातून प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेल्या बसने ऑटो रिक्षाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सैनिक कामठी शहरातील आर्मी ट्रेनिंग सेंटरमधून काही लष्करी साहित्य खरेदी करण्यासाठी कन्हान येथे गेले होते. त्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात 2 सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी आहेत आणि या अपघातात ऑटो रिक्षा चालकही जखमी आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.